श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींचा जन्म कसा झाला किंवा ते अक्कलकोटला कसे आले हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघूया। तर त्यांचा जन्म तर कुणालाच माहीत नाही, पण अक्कलकोट येथे ते अश्विन व 5 बुधवार 1857ला आले आणि त्यांचा प्रकट दिन चैत्र शुक्ल 2 आणि त्यांचे आई वडील हे कुणालाही माहीत नाही आणि ते दिगंबर या वेशामध्ये आलेले होते। त्यांचा कार्यकाळ हा 1856 ते 1878 असा होता। त्यांचे संप्रदाय दत्त संप्रदाय आणि श्री दत्तांचे चतुर्थ अवतार होते आणि गुरु त्यांचे ज्ञात नाही, म्हणजे माहीत नाही। समाधी ही चैत्र 13 1878 अक्कलकोट येथे झालेला आहे आणि त्यांचे चरित्र ग्रंथ हे श्री स्वामी लीलामृत आणि श्री गुरु लीलामृत असे आहेत। शिष्य बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज, आळंदीचे नृसिंह सरस्वती, रामानंद बेडकर महाराज आणि तसेच त्यांचा कोणत्या संतांवर विशेष प्रभाव होता। श्री साईबाबा, श्री गजानन महाराज शेगाव आणि सद्गुरू हरिबाबा महाराज फलटण आणि शंकर महाराज। तर हा आपला थोडासा शॉर्ट व्हिडिओ आहे। तुम्हाला जर माझी एवढी माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सविस्तर माहितीसाठी पुढचा व्हिडिओ मी लवकर म्हणजे संध्याकाळपर्यंत येऊन जाईल 5 वाजेपर्यंत। तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।